भगवते वासुदेवाय. श्लोक 38 ते 40. यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहतचेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुं कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत. शब्दार्थ. कौरवांची बुद्धी लोभामुळे भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांना कुळाचा नाश झाल्यावर होणारा दोष आणि मित्राशी वैर घेण्याचे पातक दिसत नाही. पण मला, अर्जुनाला तरी हे योग्य वाटत नाही. माझे मन असे करायला धजावत नाही, कारण मला हे पाप वाटते. कुळाचा नाश झाल्यास परंपरेने चालत आलेले कुळधर्म नाहीसे होतात. कुळाच्या चुकीच्या गोष्टी केल्या जातात. दुराचार वाढत जातो. भावार्थ. आपली माणसं चुकत असतील तरी त्याला विरोध करताना आपण आपल्याच माणसांना विरोध करतोय, त्यांच्या मनाविरुद्ध वागतोय हे आपण विसरू शकत नाही. त्यांना दुखावतोय ही गोष्ट आपल्याला बोचत राहते. स्वकीयांशी वैर करण्यात आपले अहित आहे असे वाटते. आपण जिंकलो काय आणि हरलो काय, दोन्हीही गोष्टींनी आपलाच तोटा आहे, आपलीच शक्ती खर्च होणार आहे हे सत्य असते. मग यातून कोणाचे हित साधणार? फक्त अपेक्षाभंग आणि मानसिक त्रास याचेच धनी होणार. आपल्या विजयाचा आनंद साजरा करायला आपल्याच माणसांची साथ नसेल तर मग अशी लढाईच नको असे वाटते. आपल्या माणसांनी आपल्या विरोधात जाणे हेच मुळी त्रासदायक असते. याने आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते. कुटुंबातील स्त्रिया असहाय्य होतात. हवा असलेला मानसिक आधार दुसरीकडे शोधतात. मिळाला नाही तर हतबल होतात. स्त्री ही शक्ती आहे. तीच क्षीण किंवा नाराज झाली तर समाजव्यवस्था, कुटुंब विस्कळीत होते. याचे दूरगामी परिणाम कुटुंबावर, समाजावर होतात. जेव्हा दोन पक्षात किंवा व्यक्तीत, कुटुंबात मतभेद होतात तेव्हा सर्वात जास्त परिणाम त्यातील स्त्रियांवर होतो. कारण स्त्रिया नेहमी नाती जपतात. त्या भावनाप्रधान असतात. त्या दुखावल्या जातात. आत्मविश्वास घालवून बसतात. यातून त्या टोकाचा निर्णय घेऊ शकतात. नित्यकर्म आणि कुळाचारही नीट केले जात नाहीत. मीच का करायचं? माझा काय फायदा? करून काय उपयोग झाला? असे विचार मनात येऊ लागतात. थोडक्यात मानसिक त्रास आणि दुर्बलता वाढते. सत्सद विवेकबुद्धी लयाला जाते. आज जगाची, आपल्या देशाची वैयक्तिक पातळीवर खूप जणांची ही अवस्था आहे. पाप म्हणजे मानसिक त्रास. पापाचा आणि नरकाचा संबंध नाही. चुकीची गोष्ट केली तर त्याचा परिणाम वाईट होतो आणि त्यामुळे मानसिक अस्थिरता येते. नरक म्हणजे सामाजिक अस्थिरता आणि शारीरिक अस्वास्थ्य असे म्हणू शकतो. ते मात्र मन अशांत असेल तर नक्की येते. श्लोक 41 ते 44. अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषाल्लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. शब्दार्थ. पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात आणि वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर कुळाला नरकाला नेतो. श्राद्धाला मुकलेले पितर अधोगतीला जातात. परंपरागत कुलधर्म नाहीसे झाल्यामुळे कुळातील लोकांना नरकात जावे लागते. भावार्थ. मानसिक त्रास स्त्रिया सहन करू शकत नाहीत हे वादातीत सत्य आहे. घरातील अतिधाकाने किंवा अतिलाडाने, अस्थिरतेमुळे, वादामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे मुली आपल्यापेक्षा सामान्य परिस्थिती असलेल्या घराण्यात विवाह करतात.
यामुळे त्यांच्यातील उत्तम गुणांचा ऱ्हास होतो, म्हणजे ते गुण पुढच्या पिढीत येत नाहीत. शास्त्रानुसार मुलीचा विवाह नेहमी आपल्या बरोबरीच्या किंवा वरच्या परिस्थितीत करावा, ही त्या काळची प्रचलित प्रथा होती. असेही आता आपली मुलगी बरोबरीच्या कुटुंबात असावी असेच पालकांना वाटते. आताच्या परिभाषेत पालकांकडे स्विफ्ट मोटर कार असेल तर होंडा सिटीवाल्याशी, आणि होंडा सिटी असेल तर मर्सिडीज असेल त्याच्या घरी मुलीने विवाह करावा, अशीच पालकांची अपेक्षा असते. ठरवून करताना तरी असेच बघितले जाते. चांगले, वाईट, चूक, बरोबर हा नंतरचा मुद्दा आहे आत्ता ती परिस्थिती कायम राहत नसली तरी आता आहे ती परिस्थिती बघूनच विवाह जुळवले जातात, हे सत्य आहे. आता मुलाच्या बाजूकडच्याने विचार केला तर जर कुळधर्म न करणारी किंवा न आवडणारी, न पटणारी, न जमणारी मुलगी सून म्हणून घरात आली तर साहजिकच परंपरेने चालत आलेल्या रीतीभाती खंडित होतात. स्वयंपाकापासून ते शेती व्यवसायापर्यंत आणि देवकार्यापासून ते दानधर्मापर्यंत अनेक प्रथा बंद होतात. घरातील ज्येष्ठांचा आदर केला जात नाही. स्वभाव, संस्कार, परिस्थिती अनुरूप नसेल तर ती मुलगीही समाधानी राहू शकत नाही आणि एकंदरीतच घरातील शांतता मोडीत निघते. असे विवाह टिकत नाहीत. चूक कोणाची नसते, दोष परिस्थितीचा असतो. कुटुंबाची प्रगती थांबते, पितरांची अधोगती होते, आधीच्या पिढ्यांनी कमावलेली प्रतिष्ठा, नाव, मान धुळीला मिळते, नाहीसे होते. नरक म्हणजे वाईट परिस्थिती, अत्यंतिक क्लेश, शारीरिक किंवा मानसिक. स्वतःच्या मुलांचा संसार असमाधानी असेल तर साहजिकच पालकांना प्रचंड मानसिक हतबलता येते, क्लेश होतात. काम नाही पण आराम नाही, आणि अन्न आहे पण भूक नाही, अशी स्थिती होते. वैयक्तिक स्वातंत्र्य असले तरी उगीच मनमानी न करता या गोष्टी विचारात घेऊन मग नाते जोडावे. आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक आवडनिवड मर्यादा लक्षात घेऊन पुढचे पाऊल उचलावे. स्वतःला आणि समोरच्याला कितपत झेपेल हा विचार करावा. सुज्ञा सांगणे न लगे. रुक्मिणी आणि पार्वतीने जरी स्वतःला हव्या त्या वराशी विवाह केला तरी तो ज्या हिमतीने, ताकदीने निभावला तेही अनुकरणीय आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.